बिना दही, बिना सोडा, रोजच्या वापरातल्या डाळ तांदळापासून एकदम जाळीदार, लुसलुशीत आणि अगदी सगळ्यांनाच आवडणारा असा पण ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत. ज्यांना बेसन पिठाचा ढोकळा करता येत नसेल किंवा आवडत नसेल तशा वेळेस हा ढोकळा नक्की ट्राय करा. एकदम सोपा आहे. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. तर आजचा हा डाळ तांदळाचा ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कप असेल किंवा घरातल्या एखाद्या वाटीच्या प्रमाणाने इथे आपण 1 वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला जुना तांदूळ घेतला. आता जुना तांदूळ म्हणजे नेमका कोणता? ज्याचा भात केल्यावर छान सुटसुटीत मोकळा होतो असा जुना तांदूळ. आता ज्या वाटीने 1 वाटी तुम्ही तांदूळ मोजून घेतलेला आहे, अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी किंवा 100 ग्राम प्रमाणात चण्याची डाळ घेतलेली आहे. ज्या मंडळींना चणा डाळ चालत नसेल तर बऱ्याचशा वयस्कर आजी आजोबांना ना चणा डाळ अजिबात चालत नाही. मग अशा वेळेस यामध्ये तुम्ही मुगाची डाळसुद्धा वापरून सेम पद्धतीने ढोकळा तयार करू शकता. अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये मेथी दाणा घेतलेला आहे. मेथी दाण्यामुळे ना थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात सुद्धा ना पीठ फर्मेंट व्हायला मदत होते. थोडीशी याला ऊब मिळते आणि पौष्टिकसुद्धा आहे. त्यामुळे आपण इथे मेथी दाणा घेतला. आता हे तिन्ही जिन्नस आपण 1-2 पाण्याने चोळून स्वच्छ धुवून घेणार आहोत, जेणेकरून यावरचं जे स्टार्च वगैरे असतं ना ते सगळं निघून जाईल. असं छान चोळून 2 ते 3 पाण्याने आपण डाळ तांदूळ धुतल्यावर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि रात्रभर किंवा कमीत कमी 5-6 तास तरीही भिजत ठेवायचं आहे. जरी तुम्ही चणा डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ वापरत असाल तरी बनवण्याची पद्धत सेमच आहे. आता सध्या ना हिवाळ्याचे दिवस सुरू आहे. शक्यतो रात्रभर डाळ तांदूळ भिजत घाला, म्हणजे दिवसभर चांगलं फर्मेंट व्हायला याला मदत होईल. कारण संध्याकाळी थोडासा गारवा असतो. तर इथे साधारणतः रात्रभर आपण हे डाळ तांदूळ भिजत ठेवलेले होते तर आणि सकाळी असे हे छान फुलून तयार आहेत. आता 1-2 मिनिटासाठी हे बाजूला ठेवून देणार आहोत. आता दुसऱ्या वाटीमध्ये आणि ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजून घेतलेला होता ना, अगदी त्याच वाटीने बरोबर 1.5 वाटी आणि 50-1 ग्राम प्रमाणात मुरमुरा घेतलेला आहे. आता काय झालं, मुरमुरे आणून ठेवलेले होते, बऱ्याच दिवसाचे ते राहिलेले होते, नरम पडले म्हणून आपण इथे 1.5 कप यामध्ये मुरमुरा वापरला. जर तुम्ही ऐवजी पोहे जर वापरत असाल तर साधारणतः 1 वाटी पुरू शकतं. मुरमुरे किंवा पोहे मऊ होण्यासाठी मदत होते, त्यामुळे हे जरूर वापरायचं आहे. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि 1-2 मिनटं असंच हे पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे, कारण हे फुलायला 1-2 मिनटं लागू शकतात. जर तुम्ही पोहे वापरत असाल तर स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. ते सुद्धा 2 मिनटं तुम्हाला भिजत ठेवायचं आहे. इथे आपला मुरमुरा साधारणतः 1-2 ते 3 मिनटात असा हा छान नरम झालेला आहे. आता फक्त हाताने ना हा मुरमुरा हलकासा आपण दाबून या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. जर तुम्हाला हवं असेल तर आणखीन एखाद्या पाण्याने तुम्ही गाणीवर वगैरे धुवून घेऊ शकता. आता यामध्येच डाळ तांदूळ जे आपण भिजत ठेवलेले होते ना ते सुद्धा थोडे घालणार आहोत. आणि रात्रभर डाळ तांदूळ ज्या पाण्यामध्ये आपण भिजत घातलेलं होतं हलकंसं आंबूस आहे, तर हेच पाणी हे वाटताना थोडं आपल्याला घालून हलकंसं जाडसर फिरवून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. जर तुम्ही हे पीठ इडलीसाठी करताय तर एकदम बारीक करायचं आहे. ढोकळ्यासाठी आहे म्हणून थोडंसं आपण जाडसर हे ठेवू शकतो. तर 2 बॅचमध्ये हे पीठ आपण करून घेतलेलं आहे आणि साधारणतः 2 मिनटं असं हे चांगलं पीठ आपण फेटून घेणार आहोत, जेणेकरून घातलेले सगळे जिन्नस छान एकजीव होतील आणि यामध्ये हवा भरल्यामुळे पीठ फर्मेंट व्हायला वेळ लागणार नाही. जरी तुम्ही हे थंडीच्या दिवसांमध्ये करत असाल ना तरी ही प्रोसेस नक्की करायची आहे. आता सकाळ सुरू आहे, साधारणतः 7-8 वाजलेले आहेत. आता हे मी असं मिक्स करून याला झाकण लावून किचन प्लॅटफॉर्मवर जिथे आपण स्वयंपाक करतो ना थोडीशी उबदार ठिकाण असतं ते एका साईडला आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. म्हणजे जसं आपण स्वयंपाक करू तशी याला ना ऊब लागत जाईल. किचन प्लॅटफॉर्मवर जरी शेगडीवर तुम्ही बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल. म्हणजे थंडी पावसाच्या दिवसातसुद्धा हे फर्मेंट व्हायला मदत होईल. किंवा तुमच्याकडे ओव्हन मायक्रोवेव्ह असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. एअर टाईट असल्यामुळे ते सुद्धा छान फर्मेंट होतं. तर आपण इथे किचन प्लॅटफॉर्मवर साधारणतः 8-10 तासासाठी ठेवलेलं होतं, तरीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी याला जाळी आलेली आहे. जर तुमच्या पिठाला आली नसेल तर आणखीन थोडा वेळ तुम्ही ठेवू शकता, कारण थंडीच्या दिवसामध्ये ना हे फार जास्त पीठ आंबटसुद्धा होत नाही, त्यामुळे जास्त वेळ ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल. बऱ्यापैकी याला छान जाळी आलेली आहे. आता आपण ह्याचे डोसे, इडली, आप्पे अगदी काहीही पदार्थ करू शकतो. पीठ तसं बऱ्यापैकी जास्त आहे तर यातलं थोडंसं पीठ मी काढून ठेवणार आहे. आता या पिठामध्ये ना आपण कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, थोडंसं मीठ, कोथिंबीर भुरभुरून याचे आप्पे करणार आहे, म्हणून हे पीठ मी काढून ठेवलं आहे. आणि या उरलेल्या पिठाचे आपण ढोकळे तयार करणार आहोत. तर सुरुवातीला काय करायचं आहे, ज्या स्टीमरमध्ये किंवा कढई टोपामध्ये तुम्हाला हे ढोकळा वाफवून घ्यायचं आहे ना त्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता हे स्टीलचं भांडं असल्यामुळे लिंबाच्या फोडी घातलेल्या आहे. उकलेल्या थोड्याशा खराब झालेल्या लिंबाच्या फोडी फेकून देण्यापेक्षा अशा भांड्यांमध्ये वापरायचं आहे, म्हणजे आपली भांडी काळीसुद्धा होत नाही.
झाकण लावून एक 10 मिनिटासाठी आपण हे पाणी वाफवून घेणार आहोत. आता स्टीमर गरम करत ठेवलेला होता, त्याचीच ही ढोकळा प्लेट आहे. तुमच्याकडे असं नसेल तर कढई किंवा टोपामध्ये पाणी गरम करून एखाद्या ताटाला थोडंसं तेल किंवा तूप लावून तुम्ही वाफवून घेऊ शकता. इथे प्लेटमध्ये साधारणतः एक अर्धा चमचा आपण साजूक तूप छान याला लावून घेणार आहोत. तुम्ही तेलसुद्धा लावू शकता किंवा अगदी बटर पेपर घातला तरीसुद्धा चालू शकेल. त्यावर अगदी अलगद तुम्हाला काढता येईल. असं तेल लावल्यावर एका बाजूला आपण हे ठेवून देणार आहोत आणि ही पूर्वतयारी सुरुवातीलाच करून ठेवायची. ढोकळ्यासाठी या पिठामध्ये अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा यामध्ये आपण हळद घेणार आहोत. हळद खूप जास्त घालू नका. शिवाय अगदी मऊसूत आतून छान ढोकळा मऊ होण्यासाठी इथे आपण 2 चमचे कच्चं साधं तेल घेतलेलं आहे. थोडंसं तेल घातल्यामुळे ना खाताना घशाला अडकल्यासारखं सुद्धा होत नाही आणि ढोकळा तुमचा घट्ट सुद्धा होत नाही. आतून छान हलका व्हायला मदत होते. आता हळद, मीठ, तेल पिठामध्ये असं छान आपल्याला घोटून घ्यायचं आहे. चांगलं फेटून घेतल्यामुळे याला छान एकसारखा रंग येतो. तर बघू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे. आता बेसन पिठामध्ये कसं तुम्हाला हळद किंवा सोडा एकत्र केला की ढोकळ्यानंतर लाल होण्याची शक्यता असते, पण यामध्ये तसं अजिबात नसतं, कारण पीठ ऑलरेडी फर्मेंट करून घेतल्यामुळे दही किंवा सोडा अजिबात वापरला नाही. फक्त चवीपुरतं मीठ, हळद, तेल घालून छान एकजीव करून या भांड्यामध्ये आपण हे पीठ सेट करून घेतलं आहे. थोडंसं टॅप करून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये बबल्स राहू नये. असं हे आपलं भांडं ढोकळ्यासाठी वाफवण्यासाठी तयार आहे. स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवलेलं होतं, त्यालासुद्धा छान उकळी आलेली आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ढोकळा असेल, इडली असेल, वाफवण्याचे जे काही पदार्थ असतील, पाण्याला छान उकळी आल्यानंतरच यावर ठेवायची. काय होतं त्यामुळे खालून वाफ लागल्यामुळे ना वरचा पदार्थ फुलायला मदत होते. झाकण लावलेलं आहे. सुरुवातीचे 10 मिनटं मोठ्या आचेवर करून घेणार आहोत. नंतर गॅस थोडं कमी करायचं आहे आणि मध्यम आचेवर एक 10 मिनटं म्हणजे साधारणतः एक 20 मिनटं आपण मध्यम आणि मोठ्या आचेवर हे वाफवून घेणार आहोत. प्लेट लहान असेल तर 15 मिनटात होतं, थोडी मोठी असेल तर थोडा जास्त वेळ लागू शकतं. इथे आपण साधारणतः एक 20 मिनटं ठेवलेलं होतं. थोडं भांडं मोठं असल्यामुळे मस्त फुललेलं आहे. आता शिजलंय की नाही हे बघण्यासाठी मध्यभागी ना एखादी सुरी किंवा चमचा तुम्ही घालायचा आहे. आता हे ओलसर जर वाटत असेल तर पुन्हा थोडंसं वाफत ठेवायचं आहे. आता हे आपल्याला अगदी कोरडं वाटतं आहे, म्हणजे हे आपलं चांगलं शिजून तयार आहे. भांडं काढून घेतलं, थोडंसं गार करायला बाजूला ठेवून देणार आहोत. कारण गार झाल्यावर तुम्हाला याचे छान कापं करता येतील. आता हे थोडंसं एक 5 मिनटं गार होईपर्यंत ना आपण ढोकळ्यासाठी एक फोडणीचं छान टेस्टी पाणी करणार आहोत. तर त्यासाठी एखादं फोडणी पात्र घेऊ शकता किंवा घरातली छोटी कढई घेऊ शकता. त्यामध्ये 2 चमचे आपण तेल घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घेतली आहे. मोहरी छान फुलली की 5-6 कढीपत्त्याची पानं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. ही सगळी फोडणी ना अगदी मध्यम आचेवर काही सेकंद आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे. रंग फोडणीचा अजिबात आपल्याला बदलायचा नाही. थोडीशी मिनिटभर थोडीशी वरखाली करून घेतली की अगदी पाव चमचा यामध्ये आपण हिंग घेतलेला आहे. हिंग जरूर घालायचं आहे, पदार्थ पचायला मदत होते. आता हिंग घातल्यावर पुन्हा काही सेकंद वरखाली करून घेतलं की याच वाटीने बरोबर 1 वाटी आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे. आता पाण्यामध्येच एक 3 ते 4 चमचे आपण साखर घेणार आहोत. साखर थोडी जास्त घ्यायची, म्हणजे कसं हलकंसं आंबूस गोड मस्त ढोकळा लागतो. आणि अगदी पाव चमचा यामध्ये आपण मीठ घेतलेलं आहे. आता मोठ्या आचेवरच साधारणतः एक उकळी येईपर्यंत आपण याला चांगलं असं एक मिक्स करून घेणार आहोत. आणि एका उकळीतच यामध्ये संपूर्ण साखर विरघळल्यासारखी तुम्हाला इथे दिसत असेल. अशी ही फोडणी आपली झाली की फक्त उकळी आल्यावर 1 मिनिटभरातच मोठ्या आचेवर आपल्याला हे उकळून घेतल्यावर गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यावर ही फोडणी पटकन ढोकळ्यावर घालायचं नाही, तर ही सुद्धा थोडीशी कोमट करून ठेवायची, जेणेकरून तुमच्या ढोकळ्याला जाळी बऱ्यापैकी छान येईल. आता इथे ढोकळा बघू शकता, साधारणतः एक 4-5 मिनटं झालेली आहे. आपसूक याच्या कडा मोकळ्या होतात. नसेल होत तर उलथानाने सुरीने असं हे एकसारखं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अगदी अलगद तुम्हाला हा ढोकळा बघता येईल. मस्त ढोकळा तयार झालेला आहे. तर ज्या मंडळींना ढोकळ्याला सोडा किंवा दही चालत नसेल, तसं हे मस्त डाळ तांदळाचा ढोकळा खूप जास्त पौष्टिक आहे, झटपट आहे आणि मस्तसुद्धा होतो. तर नक्की करून बघा. बेसनाच्या खमण ढोकळ्या इतकी नाही, पण बऱ्यापैकी याला छान जाळी सुटल्यासारखी दिसत असेल. खायलाही अगदी छान लागतो. घरामध्ये वयस्कर आजी आजोबा असतील ज्यांना सोडा दही चालत नसेल, तर त्यांच्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. फक्त असं हे आपण काढताना याची उलटी बाजू कापून घेणार आहोत, जेणेकरून थोडी रफ असल्यामुळे यामध्ये फोडणी चांगली मुरली जाईल. आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे लहान, मोठे, मध्यम आकाराचे असे तुकडे करायचे असतील तसं तुम्ही असे तुकडे करू शकता. अगदी चौकोनी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपण हे करून घेतलं आहे.
एकदम मस्त झालेला आहे. तुम्ही इथे कापतानाच बघू शकता मस्त लुसलुशीतपणा, छान जाळीदारपणा याला आल्यासारखा दिसत असेल. आता ढोकळा कापताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. मधल्या ज्या चिरा असतात ना, त्यामध्ये थोडीशी जागा ठेवायची, जेणेकरून यामध्ये फोडणी चांगली मुरली जाईल आणि लवकरात लवकर ढोकळा तुम्हाला खायला मिळेल. तर थोडीशी अशी जागा करून घेतली. अजून यामध्ये आपण फोडणी ओतलेली नाही, तोवर तुम्ही इथे बघू शकता अगदी छान मस्त जाळीदार लुसलुशीतपणा या ढोकळ्याला आलेला आहे. आता यावर थोडीशी कोमट झालेली ही फोडणी तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही यावर पसरू शकता. आता कोमट फोडणीचं हे पाणी ढोकळ्यावर घातलं की साधारणतः 1-1.5 तास असंच झाकून ठेवायचं आहे आणि नंतर खायला घ्यायचं आहे. आता इथे साधारणतः अर्धा तास झालेला आहे. मला खूप जास्त घाई झालेली आहे, कारण मला हा ढोकळा प्रचंड आवडतो. तो तुम्हाला दाखवते. तुम्ही आणखीन भरपूर वेळ हे ठेवू शकता. आणि फोडणीचं पाणी घातल्यावर असा हा छान फुलून तयार होतो. एक ढोकळ्याचा तुकडा मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. तुम्ही याची जाळी बघू शकता आणि किती लुसलुशीत झालेला आहे ते सुद्धा बघू शकता. आणि हा ढोकळा ना इतका मस्त लागतो, याला कोणत्याही चटणीची वगैरे गरज लागत नाही. मला आवडत असेल तर हिरव्या चटणीबरोबर सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. ते एकदम मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार हा डाळ तांदळाचा ढोकळा तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. आणि आपण घेतलेला जिन्नस साधारणतः 1/2 किलोपेक्षा जास्त तुमचा हा ढोकळा तयार होतो. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.